डॉक्टर विकास आमटे आणि डॉक्टर प्रकाश आमटे या दोघांनाही मी अशी विनंती करतो की आजचे आपले जे प्रमुख अतिथी आपण ज्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे त्यांना घेऊन त्याने व्यासपीठावर यावं. चंडीप्रसाद भट, डॉक्टर अनिल काकोडकर, श्री भीष्मराज बाम सर आलेले नाहीत माझ्या समोर, येतील आता 1-2-4 मिनटात. न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, कुमार शिराळकर आणि प्राध्यापक सोमनाथ रोडे. आपण कृपया सर्वांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं अशी आपल्याला विनंती आहे. आज इथे विशेष अतिथी म्हणून आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांना आपण सुरुवातीलाच त्यांचा सत्कार करणार आहोत छोटासा. आणि म्हणून मी डॉक्टर विकास आमटे यांना अशी विनंती करतो की त्यांनी चंडीप्रसाद भट यांना शाल आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करावा. हाकुमी असं त्याचं नाव आहे. हाकुमी हे छत्तीसगड हेमलकसा या परिसरामध्ये मधलं एक वाद्य आहे. आणि या परिसरामध्ये आल्यानंतर याच्यासारखी दुसरी चांगली भेटवस्तू असू शकत नाही. परंतु हे वाद्य नेमकं वाजतं कसं याची माझ्याप्रमाणेच आपल्यालाही अनेकांना उत्सुकता असेल, कुतूहल असेल. मी अनिकेत आमटे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला थोडासा याचा एक छोटासा एक डेमो द्यावा. धन्यवाद. मी सुरुवातीला डॉक्टर प्रकाश आमटे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत तर करावंच. त्याचबरोबर लोकबिरादरीचा प्रवास 1972-73 सालापासून 2014पर्यंत आज आपण ज्या टप्प्यावरती आलेलो आहोत याच्याबद्दलही आपल्याशी थोडक्यात संवाद साधावा. डॉक्टर प्रकाश आमटे. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून भावांवर प्रेम करणारे सर्व मित्र, सर्वप्रथम आजच्या या प्रसंगी जो दिवस आहे की बाबांची जन्मशताब्दीचा सांगता दिवस 26 डिसेंबर, त्यांची आठवण प्रकर्षाने होते. आमच्या सर्व आमटे कुटुंबियाच्या आणि समाजाच्या दृष्टीने बाबांना लॉन्जिव्हिटी लाभली होती. वयाच्या 94 वर्षापर्यंत ते आमच्या पाठीवर थाप मारायला हजर होते. परंतु ज्या कारणासाठी त्यांनी हेमलकसा सुरू केलं असेल त्याचं स्वरूप, आजचं स्वरूप बघायला ते हजर असावे असं प्रकर्षाने वाटणं स्वाभाविक आहे. इतिहासात जायचं झालं तर हेमलकसा प्रकल्प सुरू करण्यासाठी काहीच कारण नव्हतं. बाबांचा सगळ्यांना इतिहास माहिती झाला आता की एक जमीनदाराचे पुत्र गांधीजींच्या प्रेरणेने 42च्या लढ्यात उतरले, नंतर राजकारणात होते आणि मग तो कुष्ठरोगी त्यांनी रस्त्याच्या कडेला बघितला. तसा सगळा प्रवास आणि त्यानंतर महारोगी सेवा समितीची स्थापना 1949 साली झाली. एखादी संस्था इतक्या प्रदीर्घ काळ चालणे, त्याचा विकास होणे, त्याची वाढ होणे, त्याच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेणे हा एक
एक महत्त्वाचा टप्पा आहे समाजामध्ये. 65 वर्ष एखादी संस्था चालू ठेवणं. अशा आनंदवन, मग त्यांनी त्याला आनंदवन नाव दिलं. बाबांची कल्पनाशक्ती अचाट होती. त्या काळात महारोगी सेवा समिती हे नाव ठेवणं गरजेचं होतं, कारण लोकांना कळावं की कुष्ठरोग्यांसाठी भीक मागण्याव्यतिरिक्त एक असं एक संस्था बाबांनी काढलेली आहे. आणि मग अशी संस्था चालवण्यासाठी बाबा आणि ताई या दोघांनी किती कष्ट करावे. आधीचं जीवन बघा, नंतरचं जीवन, त्याच्यात तुलनाच होऊ शकत नाही. ताईंचं घराणं तर शिवाशिव बाळगणार होतं, अतिशय कर्मठ. बाबांचे तसंच. आणि लग्न झाल्याबरोबर श्रमाश्रम, त्या काळातले सगळे दलित तळागाळातल्या लोकांसाठी त्यांनी संस्था काढावी. 1946 नंतर आनंदवनाच्या स्थापनेच्या पूर्वी एका 16 घराण्यातून आलेली बाई त्यांच्यासाठी स्वयंपाक त्यांच्या सामील होते. दोघांनी एकमेकाला पूरक असं काम केलं. हे भाग्य होतं, हा योग होता. त्यात मग आमचा जन्म झाला. विकास 1947, मी 1948, आणि 51 साली आनंदवनासाठी जागा दिली. तेव्हा आम्हा दोघांना घेऊन बाबा तिथे गेले आणि 6 कुष्ठरोग्यांबरोबर तिथे वास्तव्याला सुरुवात केली. खरोखरच समाजाने त्यावेळेस वेड्यात काढलं होतं. कुष्ठरोगांबद्दल लोकांना माहिती नव्हती. संसर्गजन्य असं म्हणायचे ते. आणि हा काय वेडेपणा करतो आहे, आपले 3 आणि 4 वर्षाच्या मुलांना घेऊन त्यांच्याबरोबर राहतो काय, त्यांच्याबरोबर कामं करतो आहे. पण बाबांचं जसं एकदा मनाने निर्धार केला, जसे जे काही ठरवलं त्यांनी, त्याच्यात लोकांच्या बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. बऱ्याच लोकांनी त्यांना वाईट, आणि मग जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की इथे कुष्ठरोग्यांसाठी आश्रम सुरू केला आहे, पहिले महाराष्ट्रातले कुष्ठरोगी आले, मग भारतातले कुष्ठरोगी जमा व्हायला लागले. या सगळ्या लोकांना एकत्र एका कुटुंबासाठी ठेवायला बाबांनी एक आचारसंहिताच अलिखित तयार केली होती. ती काय पाहिजे, आपण एका कुटुंबात राहतो. परस्त्री ही माते समानच असली पाहिजे, चोऱ्या केल्या नाही पाहिजे. सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रित गुण्यागोविंदाने राहायला पाहिजे. बाबा कर्मकांडवाले नव्हते. आम्ही अशा वातावरणात वाढलो की आमची आई अतिशय धार्मिक आणि बाबा पुरोगामी, ज्यांचा स्वतःच्या इच्छाशक्तीवर, विचारावर इतका ठाम विश्वास होता की त्यांचं ते म्हणाले की धर्म पाळायचा असेल तर तो मानवता हा धर्म पाळा, बाकीच्या धर्माची जगाला गरज नाही. असं वाढत 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 आनंदवन नावारूपाला आलं. 1967 साली त्या काळात साधनेमध्ये बाबांनी कविता लिहायला सुरुवात केली होती. ज्वाला आणि फुले त्याचं नाव ठेवलं होतं. पुण्याचे योजनाथ थत्ते बाबांना खूप जवळचे होते. बाबा त्यांना 1950 सालापासून त्यांचे संबंध होते. आणि मग बाबा बाबा म्हटल्यावर त्या काळात सुद्धा लोकांना असं वाटायचं की कुठला तरी बाबा आहे हा. पु ल देशपांडे पण तसंच वाटायचं की ते त्यांना आमटे गुरुजी असं संबोधायचे. पण साधनेतली जेव्हा त्यांनी कविता वाचली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा बाबा काहीतरी वेगळा दिसतो आहे. आणि म्हणून 1967 साली पहिल्यांदा त्यांनी भेट दिली, आनंदवनात आले. आम्ही तेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये होतो. पु ल देशपांडे आले म्हटल्यानंतर सुट्टी काढून आम्ही आलो. किती चर्चा कराव्या त्यांनी, पहाटे 5 पासून रात्री 10 वाजेपर्यंत अखंड चर्चा. दोघांचाही दोघांने अनुभव इतके होते समाजाचे, समाजाबद्दल.
ते खूप आमचे दिवस इतके चांगले गेले. आम्ही ते लहान होतो तसे वयाने, पण ते ऐकण्यात जी मजा आली. आणि ते परत गेल्यावर त्यांनी एक मोठा लेख लिहिला, एक विज्ञानयोगी बाबा. किर्लोस्कर मासिकात त्या काळात तो छापून आला आणि महाराष्ट्राला बाबांच्या कार्याची ओळख झाली 1967 साली. आम्ही आपल्या MBBSच्या परीक्षा देतो आहेत. दुसरी परीक्षा झाली, तिसरी परीक्षा झाली. सोमनाथचा प्रकल्प उभा केला, त्याला त्यांनी वर्कर्स युनिटी नाव दिलं होतं. आज मला खूप आनंद होतो आहे की त्या काळात बाबांच्या बरोबर असणारे कुमार शिराळकर आज आपल्या इथे आहेत, बाबांच्या बरोबर 1 वर्ष राहिलेत. नागेश हटकर आहेत, मोहन हिराबाई आहेत, आमचे गोपाळ फडणीस, जगन मस्कल, हे सगळे ते बाबांच्या सोमनाथ प्रकल्पावर त्या कुटुंबातले म्हणून एक त्या ठिकाणी राहिलेले आहेत. खूप आनंद होत आहे. नॉस्टॅल्जी आहे खरं म्हणजे. आज तुम्ही लोक इथे आलात सगळे, तर हे सगळं व्यवस्थित चालू असताना भामरागडला त्या काळात 1970च्या डिसेंबरमध्ये इथे येण्याची त्यांना इच्छा काय व्हावी, खरोखरच त्याला काही आम्हाला त्याचं कारण नाही समजलं. जातो तेव्हा कुठेतरी त्याचं नावाजलेलं असतं, किंवा टायगर प्रोजेक्ट आहेत, काश्मीरला गेले आहेत. आपल्या कुटुंबाला घेऊन पिकनिकला जायचं तर कुठे जायचं की ज्याचं नाव माहिती नाही, जिथे रस्ता नाही. बरोबर तरुण कार्यकर्ते, तरुण मुलं, एकच गाडी त्यांची 4 व्हीलची जीप होती, त्याच्यात खसाखस भरून. ताई बाबा मधुभाई पंडित आज इथे असते, त्यांना खूप आनंद झाला असता. त्यांचं वय 93 वर्षाचं आहे, ते तिकडे तडफडतात आहे, तब्येतीच्या कारणाने ती आली नाही, पण ते पण आमच्याबरोबर होते. दीनानाथ मनोहर ते सोमनाथला असताना ते पण त्या पिकनिकला एका गाडीमध्ये असे 15-16 जण आम्ही इथे पोहोचेपर्यंत 2 दिवस 2.5 दिवस लागले. रस्ताच नव्हता, नदीच्या पात्रातून गाडी घेऊन जायची. आणि इथून आपण काही लोकांनी बघितलं असेल, इथून 3 किलोमीटर संगम आहे, त्रिवेणी संगम. त्या काळात तर जंगल आणखी दाट होतं, स्वच्छ पाणी. बरं वाटलं. मल्टीस्टार हॉटेलसारखं सगळी वरती सगळे इथे शेकोट्या पेटल्याने वरती सगळे आकाशातली तारे दिसतात आहेत. नंतरच्या दिवशी बाबांच्या मनात काय होते त्याची थोडीशी कल्पना आली. पहिल्या गावात त्यांची जीप घेऊन ते आम्हाला घेऊन गेले. गाडीचा आवाज, धूळ जेव्हा लोकांनी पाहिली, गावात पोहोचण्यापूर्वीच ती दिसते आपल्याला. पहिल्यांदा तर जनावरं पळून गेली, गाई बैल, त्यांनी पण कधी बहुतेक या गाडीचा आवाज ऐकला नव्हता. आणि नंतर उरली सुरली माणसं सगळी जंगलात पळून गेली. काय दिसावं, अंगावर कपडा नाही, जेमतेम प्रायव्हेट पार्ट झाकण्या इतकं चिंधी बांधलेली आहे. मुलं सगळे संपूर्णपणे उघडे. एका गावात तो अनुभव आला, दुसऱ्या गावात गेलो. दिवस गेला. संध्याकाळी सगळेजण सुन्न होऊन बसलेले शेकोटीपाशी. कोणीच काही बोलत नव्हतं. बाबा म्हणाले, आपण दिवसभरात काय पाहिलं, काय वाटलं तुम्हाला? काही कोणी बोललं नाही. तर ते म्हणाले की तुम्ही दोघंही मुलं आता डॉक्टर होत आहे, MBBSची परीक्षा दिली आहे, आनंदवन नावारोपाला आला आहे. माझी जी इच्छा आहे की या इथल्या आपल्या बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न करीन. ते डॉक्टर नव्हते, त्यामुळे ते म्हणाले की मी त्यांना शेतीचे शिक्षण देईन, त्यांना व्यवसाय शिक्षण देऊ शकेन, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊ शकेन. असं एक ज्याला आपण लाऊड थिंकिंग म्हणतो, असं ते आमच्याशी बोलत होते किंवा स्वतःशीच बोलत होते. तेव्हा मला असं वाटलं, अचानक कोणाच्या आयुष्यात कधी टर्निंग पॉईंट कसा येतो. बाबांना म्हटलं, तुम्ही जर हे काम सुरू केलं तर मी तुमच्या कामात सहभागी होईल. हा एकदम बाबाच्या डोळ्यात चमक आली. गमतीने मी म्हणतो की बाबांनी फसवलं एका मुलाला, पण न मागतात मिळालेलं जे आश्वासन होतं त्यांच्या डोळ्यात त्याची चमक सारं काही सांगून गेली. परत गेल्यावर बाबा म्हणायचे की नेहमी आपण जेव्हा खुंटा बळकट करतो तेव्हा तो वाळूमध्ये जेव्हा गाडलेला खुंटा हलवल्यानंतर तो बळकट होतो.
त्याचे सारखे म्हणायचे, आता तुम्ही जर निर्णय घेतला आहे तर सरकारकडे अर्ज करा, या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे. सरकार कसं काम करते आपल्या सर्वांना माहिती आहे. जागा मिळायला 3 वर्ष लागली. सुदैवाने ज्या झालेल्या उशिरामुळे आमचं लग्न झालं, तो एक इतिहास आहे की काही गोष्टी बऱ्यासाठीच होतात. एव्हा मी आत्तापर्यंत बॅचलर राहिलो असतो किंवा मग हा दवाखान्याची उभारणी करणं कठीण होतं, कारण आमच्या नंतर मुलं झाले आणि मुलांनी सुनीने हा दवाखाना उभारला आहे. तेव्हा जे होतं ते भल्यासाठी होतं, बऱ्यासाठी होतं, म्हणून मी त्याची तक्रार करत नाही. 3 वर्ष तर 3 वर्ष ठीक आहे. 3 वर्षांनी ही जागा मिळाली. 23 डिसेंबर 1973 बाबा आपले कुष्ठरोग्यांना घेऊन इथे आले. इथे दुसरी गाडी येऊ शकत नव्हती. एक ट्रक घेतला होता विकासने, तो चालवायला ड्रायव्हर नव्हते. मग ट्रक घेऊन तिथे सामान पावसाळ्यानंतर आणायचं, मधून चक्रा मारायच्या. आणि या वयात बाबांनी हे काम सुरू करायचं, त्यांना अडचणी जाऊ नये असं जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. पहिले झोपड्या उभारल्या, मग टीन शेड उभारल्या, असं काम असं वाढत गेलं. मी आणि मंदा आम्ही नागपूरला होतो. माझं MSc शिक्षण चालू होतं. तिने अनस्थेशियात शिक्षण पूर्ण करून नोकरी सुरू केली. आणि असं कळलं की बाबांनी काम सुरू केलं म्हटल्यानंतर मार्च 1974ला मी शिक्षण अर्धवट सोडून इथे आलो. माझ्या मागे तिने राजीनामा देऊन मंदा आली. बऱ्याच जणांना हा निर्णय पटला नाही, शिक्षण पूर्ण करून का नाही. त्यांना जाणवले होते की हा एक 25 वर्षाचा मुलगा ज्याला अजिबात अनुभव नाही, तो तिथे जंगलात जाऊन बसलेला आहे आणि तुम्ही त्याचं कौतुक करता. त्याला काहीतरी डिग्री घेतली नाही, निदान 5 वर्ष कुठल्या तरी सिव्हिल सर्जनच्या हाताखाली काम करू द्या आणि मगच इकडे येऊ द्या. त्या सगळ्या गोष्टीकडे कानाडोळा करून आमचं काम सुरू झालं. बाबा परत गेले आनंदवनात, ताई परत गेल्या, पण त्यांना स्वस्थता नव्हती. एका बाजूला इतका आनंद, आपल्या मुलांनी सामाजिक कार्यात भाग घेतलेला आहे, आपलं काम पुढे नेतो आहे. दुसऱ्या बाजूला त्यांना असं वाटायचं की एकदा पाऊस सुरू झाला तर 6 महिने आपल्या मुलाशी सुनेशी भेट होऊ शकत नाही. खूप सेन्सिटिव्ह होते, दोघे खूप सेन्सिटिव्ह होते. मग ताई पावसाळ्यात जगनभाऊला घेऊन, आमचे नागेपल्लीले जे नांदेडचे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन एकदा तरी यायच्या, पायी यायच्या. 60 किलोमीटर पायी जंगल चौकात यायच्या. 2-2 दिवस लागायचे. नद्या नाल्या ओलांडून यायचं म्हणजे. डोळे भरून पाहूया, आपल्याकडे असं वाटतं की त्याच्याशिवाय समाधान होत नाही. 2 दिवस राहायचं, थोडंफार भाजीपाला आणला, कणिक आणली. त्यांना ते खूप वाईट वाटायचं की यांना खायला मिळत नाही बरोबर. तांदूळ आणि डाळ याच्याशिवाय दुसरी इथे काही आपण स्टोअर करू शकत नव्हतो. भाजीपाला फारसा पिकवू शकत नव्हतो सुरुवातीला. म्हणून जुने कार्यकर्ते आज इथे हजर आहेत. आमचे नारायणराव हक्के आनंदवनचे कृषी मंत्री आहेत, दिलीप हेरलेकर इथे आहेत आज. विकास तर होताच, सगळं सामान पाठवायला, पण यांना त्यांनी असं स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की कुठल्याही गाडी हेमलकशाला जाईल तेव्हा जेवढं शक्य होईल तेवढ्या या जरुरीच्या वस्तू तुम्ही नेल्याच पाहिजे. त्याच्यात हयगय झाली तर मग त्यांना फार राग येत होता. आमच्या सुदैवाने बाबांच्या प्रेरणेने त्या काळात आलेले कार्यकर्ते, गोव्याचा अजित होता, बार्शीचा राज सोलाखे होता सुरुवातीला काळात, नागेश तर आहेच आज तिथे, आमच्याबरोबर सुरुवातच त्यांनी केली. नंतर विलास मनोहर आले, जगदीश गोडबोले, सगळे उच्च शिक्षित तरुण 70च्या दशकामध्ये प्रेरित होऊन कामं करतात. ते खरं विशेष होतं. खरं म्हणजे बाबांच्या मुलांनी कामाला सुरुवात केली हे ठीक होतं, पण असे सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे नोकऱ्या सोडून आलेले, गोपाळ फडणीस MA इंग्लिश होते, मुकुंद दीक्षित होता नाशिक शिकून आलेला, या सगळ्यांनी अशा अभावाच्या ठिकाणी एकत्र एका कुटुंबासारखं राहायचं, काम करणं कठीण होतं खरं म्हणजे. पण एक काही ध्येयाने, काहीतरी कमिटमेंट आहे, आपल्याशी कमिटमेंट आहे. बाबांनी सांगितलं म्हणून केलं नाही, मला वाटलं म्हणून मी प्रेरित झालो आणि आलो. या भावनेने एकत्र आले. पहिल्या दिवसापासून आमच्याकडे घंटी वाजायची, म्हणजे आजही वाजते ती, की जिथे कुठे जो कार्यकर्ता असेल त्यांनी जेवायला त्या मांडवात झोपडीत एकत्र यायचं, अशी ती सुरुवात. जड जातं पहिल्यांदा, कारण आपण जिभेचे चोचले पुरवण्यात बराचसा वेळ घालवतो. इथे स्वयंपाकाला एक स्वयंपाकी होता, त्याला काही चॉईस नव्हता. तांदूळ आणि डाळ वरण भाताच्या पलीकडे काही करू शकत नव्हता.
आणि सर्वांना जे सारखंच होतं, काम करणारे लोक, कार्यकर्ते एकत्र बसून जेवतात आहे, तेव्हा तक्रार करायचं काही कारणच नव्हतं. आनंदाने सगळ्यांनी ते म्हटलं की अरे तो खातोय तर आपण का नाही खायचं, कशी भावना अशी तयार होते आपोआप. ते सगळ्यात पहिला कॉम्प्रोमाइज तो होता की जिभेचे चोचले आपण इथे पुरवू शकत नाही, याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नये. मग एकटेपणा होता, बोलायला कोणी शिकलेले लोक नाहीत, त्याच्यावरही मात केली. आदिवासींची भाषा शिकलो, त्यांच्याशी कसं जास्त संपर्कात येता येईल. दिवसभर बिझी ठेवायचं. पहिले 20 वर्ष वीज नव्हती तेव्हा संध्याकाळी काही फारसं करता येत नव्हतं, पण दिवसभरात काय काय करता येईल आपल्याला, जे आपल्या हातात शक्य होतं, ते आम्ही सगळे कार्यकर्ते आपापल्या परीने कामात व्यग्र राहत होतो. पेशंट नसले तर हरकत नाही, पण आपल्याला जगण्यासाठी काही गोष्टी लागतात आहे, त्या मिळवूया आपण. आणि दिवस चांगला जायचा. पहिली गाडी डिसेंबरात यायची. बाबा असले तर बाबा बरोबर नदीच्या पात्रातून 4 व्हीलची गाडी घेऊन त्यावेळेला यायचे. इथे असा जल्लोष व्हायचा. आम्ही शाळा सुरू केली होती, शाळेची मुलं धावत जायचे, गाडीचा आवाज आला की गाडी आली, गाडी आली. बाबा उतरतात आहे, ताई उतरतात आहे, 4-5 महिन्याचा हाल अहवाल ऐकून घेतात आहे. अशात कामातून जी ऊर्जा मिळायची, ताई बाबांनी केलेल्या कौतुकातून. बाबांचा खूप मोठेपणा होता. त्यांनी कुठल्या पद्धतीने कामं केले हे सर्व समाजाला माहिती आहे, पण पुढच्या पिढीने जे कामं केली त्यांच्या मर्यादा समजून त्यांच्या पाठीवर शाबासकी देऊन ते काम पुढे कसं नेतात आहे. कोणाला त्यांचा असा तेजोभंग होईल असे ते कधी बोलले नाहीत. त्यांच्या मनाविरुद्ध घटना घडल्या तरी त्या तेवढ्यापुरतंच राहायच्या. त्यांनी सांभाळून घेतलं सगळ्यांना. त्यामुळे हे आनंदवन किंवा हेमलकसा ही संस्थानात एक कुटुंब होऊन राहिलं. कुटुंबामध्ये कुरबुरी होणारच, पण कुटुंब हे कुटुंबच राहायचं. अशा या वातावरणामध्ये पाहुणे यायला लागले. बाबांचं नाव झालं, बाबा साहित्यिक होते, मित्रमेळावे झाले. बाबांना खूप हजारो माणसं यायची आनंदवनात. ते नेहमी म्हणायचे की आनंदवनातला आनंद हा कुष्ठरोगापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. याचा अनुभव प्रत्येकजण घ्यायचा. इतकं की कुष्ठरोगी कुठे असं त्यांना विचारावं लागायचं. तर या आल्याला पाहुणा हा परत कुटुंबाचाच एक घटक होऊन जायचा. आणि बाबांचं कार्य हळूहळू साता समुद्रापार पलीकडे पोहोचलं. ॲडमिनिस्ट्रेशन करायचं म्हणजे माणसाने शिस्त पाळली पाहिजे. काल आपण जगनभाऊनी म्हटलं की डॉक्टर बाबा पोळ म्हणाले की बाबा शिस्तीचे भोगते होते. तो अनुभव जुन्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. बाबांचे जे उजवे हात होते शंकरदादा, सोमनाथचे इन्चार्ज होते. बाबा सकाळी 5ला निघायचे कुठे प्रवासाला जायचं म्हटलं की, पण 5ला 10 मिनटं असताना गाडीत जाऊन बसायचे आणि बरोबर 5 वाजता ड्रायव्हरला सांगायची की गाडी सुरू कर. शंकरदादांना एकदा यायला उशीर झाला, 5ला गाडी निघून गेली. सगळेजण निरोप द्यायला उभे होते. धावत पळत तो माणूस आला, पण तो एक धडा होता सगळ्यांसाठी. त्याही गोष्टी त्यांनी कॉम्प्रोमाइज नाही केले. दारू पिणे, बायकांच्या बाबतीत गैरप्रकार झालेले, तिथे एवढी मोठी संस्था सांभाळायची, इतक्या ठिकाणचे लोक एकत्र आणलेले, त्यांच्या वेगवेगळ्या सवयी, त्यांचे रागलोभ, त्यांची प्रेम प्रकरणं, हे सगळं सांभाळून घ्यायला कुटुंब प्रमुख म्हणून बाबांना एक शिस्त अंमलात आणणं गरजेचं होतं. आणि ते त्यांनी यशस्वीपणे राबवून दाखवलं. कुठल्याही माणसाला असं वाटलं नाही, त्याचं नुकसान नाही केलं की बाबा रागवले, बाबांनी कधी 2 थापडा मारले असतील तर वडील आपल्या मुलाला रागवतातच, या भावनेतून त्यांनी घेतलं. आणि बाबांची विसरण्याची ताकद खूप जबरदस्त होती. जशी त्यांची स्मरणशक्ती खूप
जसं काल आपण म्हटलं होतं की जसं फोटोजेनिक होती, तशी त्यांची विसरण्याची ताकदही खूप जबरदस्त होती. किती मोठी घटना घडली असेल, मोठी शिक्षा मिळाली असेल, ते झालं की बाबा विसरून जायचे सगळं. आणि बाबा विसरले म्हणजे त्या माणसाला सुद्धा वाटायचं ठीक आहे, आपले वडील आपल्याला रागवतात, बाबा तर वडिलांच्या ठिकाणीच आहेत. अशी ती संस्था मोठी होत होत गेली. आणि नवीन नवीन कार्यकर्ते मिळत गेले. बाबांचं खरं जास्त मी कॉन्ट्रीब्युशन असं मानीन समाजासाठी. कुष्ठरोग्याचं काम लोकांना सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांनी समाजातल्या अनेक तरुणांना, भारतातल्या प्रेरणा दिलीत. बरेचसे सामाजिक कार्यकर्ते नावाजलेले आहेत. त्यांच्या इतिहासात गेलं तर ते आपापल्या पद्धतीने काम करतात आहे, विचारसरणी वेगळी आहे, मतभेदात असतील त्यांचे. पण सोमनाथला बाबा आमटेंकडे त्यांनी श्रमसंस्कार छाणी भाग घेतला होता. हा कॉमन घटक सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या तुमच्या इतिहासातून लक्षात येईल. असंख्य लोकांना त्यांनी खरोखरच प्रेरणा दिली. हे खूप महत्त्वाचं काम केलं. आणि निवृत्ती घेणं किती कठीण असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खुर्ची कोणी सोडत नाही. बाबांनी योग्य वयात, योग्य वेळेला, ज्यांनी बघितले की यांचे मुलं आता कामात पडलेले आहेत, जरी काम करण्याची पद्धत वेगळी होती, ते ॲक्सेप्ट करून मुलांना वाव दिला. खूप कठीण असते विड्रॉ होणं. आणि शेवटी नर्मदा बचावला गेले. त्यामुळे असं जेव्हा जसं म्हणायचे पूर्वीच्या काळी, वटवृक्षाखाली किंवा मोठ्या वृक्षाखाच्या सावलीत लहान झाडं वाढत नाही, तसं काही झालं नाही. स्वतंत्र व्यक्तीमधून प्रत्येकाला ओळख मिळाली. याचं खरं कारण बाबांचं दूरदृष्टी आहे. त्यांचे निवृत्त झाले लोक, समाजाला कळलंच नाही बाबा केव्हा निवृत्त झाले आणि केव्हा आमच्या हातात संस्था आली. तर या प्रसंगी खरोखरच अशा अनेक आठवणी आहे बाबांच्या. लोकप्रिय प्रकल्पाचा प्रवास, आता त्याला 41 वर्ष पूर्ण झाले, 42 वर्ष लागलं. एकातून एक कसं काम वाढत गेलं आपण सर्वांनी बघितलंच आहे. बाबांना प्राण्यांबद्दल, आधी ते शिकारी होते, जमीनदार होते तेव्हा, नंतर त्यांना खूप प्रेम वाटायला लागलं. पर्यावरणासाठी, वन्य प्राण्यांचं संवर्धन केलं पाहिजे. इथे जेव्हा आपल्याकडे प्राणी आले, त्यांना बाबांना फार वाईट वाटायचं. त्याची आई मारून टाकलेली आहे, त्यांना खायला अन्न मिळत नाही. त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. त्यांना शेती शिकवली पाहिजे, त्यांना व्यवसाय शिक्षण दिलं पाहिजे, त्यांचा अन्याय दूर केला पाहिजे. पण जेव्हा मी हे ऑर्फनेज सुरू केलं, एका माकडाच्या पिल्लापासून सुरू झालेलं, मग आदिवासींना आम्ही सांगितलं की तुम्ही पिल्लं मारू नका, त्याच्याबद्दल तुम्हाला अन्न देऊ. जसे आपल्या दवाखान्यात लोक रुग्ण यायला लागले, त्यांनी बघायला लागले की माझ्या झोपडीमध्ये माकड होतं, कुत्रा होता, हरिण आलं. आनंदाने राहायचे सगळे, गुण्यागोविंदाने संसार चालू होता, फिरायला यायचे मोकळे. मग लोकांनी शिकार केलेले आईचे अनाथ पिल्लं आणून द्यायला सुरुवात केली. मग अस्वलीचं पिल्लू आलं, बिबट्या वाघाची पिल्लं आली, मगरी आल्यात. आपण ते सगळे बघितलेच आहे इथे. माझं असं सौभाग्य असं आहे की 2 पायाच्या प्राण्याचा जितका अनुभव, जितका इंटिमेट, जितका जवळचा अनुभव मी घेतला, तितकाच 4 पायाच्या प्राण्यांचा घेतो आहे अजूनही. आणि बिनपायाच्या, त्यातल्या अर्थात तुलना करायची झाली तर माझा इकडचा अनुभव खूप चांगला आहे. म्हणजे 4 पायाचे आणि बिनपायाचे जे प्राणी आहेत आपल्याकडे, ते खूप प्रेमाने वागतात. 2 पायाच्या प्राण्यांनी ही संस्था उचलून धरली. त्यांनी अगदीच काही मदत केली नाही असं म्हणणं कृतज्ञपणाच आहे. कारण मी कधी कुणाकडे मदत द्या असं मागायला गेलो नव्हतो. खूप मोठी गुडविल आहे समाजामध्ये. तरी पण तुलना करायची झाली तर मी इकडे जास्त मार्क देईल. हा अनुभव घेतला आहे, कारण जवळून अनुभव घेतलेला आहे. तर जेव्हा अशा प्राण्यांच्या बाबांना घेऊन मी जेव्हा राऊंड घेत असे, वाघाच्या पिंजऱ्यात गेलो, साप हातात घेत असे. आता ज्या माणसाने निर्भयता शिकवली, तो मला असं म्हणेल कसं करू नको, तुझ्या हल्ला करेल. सिंह होता आपल्याकडे, बिबट्या होतात, सर्पदंश होऊ शकला असता. आपल्या मुलाला आपण निर्भयता शिकवायची आणि त्याला सांगायचं तू याला हाताळू नको,
ते त्यांना असं म्हणणं शक्य होत नव्हतं. पण पाहुण्याने ते कधीतरी म्हणायचे की प्रकाशचा मृत्यू हा नैसर्गिक नाही बहुधा, कधीतरी अपघात होईल. हे जे हृदय, बापाचं हृदय असं आहे. सुदैवाने त्यांच्यावर तो प्रसंग आला नाही. मी अजून जिवंत आहे आणि खरोखरच माझे खूप त्यांच्याशी इंटिमेट संबंध आहे. सगळे जे काही सो कॉल्ड क्रूर श्वापद आहेत आपल्याकडे, ते इतक्या प्रेमाने वागतात, त्याच्यापासून शिकण्यासारखं आहे. आज समाजात हिंसा इतकी वाढलेली आहे. आपण आपल्या सुसंस्कृत म्हणतो. बाबांचा तो पैलू पण आपण काल ऐकला असेल. जिथे हिंसा होती ते बाबा ते धावून गेले. पंजाबात गेले, त्या काळात तितके होतं. मुंबईला दंगली झाली तेव्हा तिकडे पण धावून गेले होते. तेव्हा जे काही थोडं बहुत आम्हाला बाबांकडून घेता आलं, गरजा कशा कमी ठेवायच्या, जमीनदार माणसाने इतक्या कमी गरजात कसं राहायचं. बाबांचा डायलॉग, स्वयंपाक करणाऱ्याला त्याला आपल्याकडे पंडित म्हणतो आम्ही, 2-2 तास होतात. तितकाच त्यांचा डायलॉग इंदिरा गांधी किंवा राष्ट्रपतीशी व्हायचा. त्यांची रेंज खूप मोठी होती. त्यामुळे बाबांना प्रत्येकजण असं वाटायचं की बाबा आपले आहेत. तर अशा या कुटुंबात ताईंच्या जी साथ त्यांना मिळाली अभूतपूर्व आहे, युनिक आहे माझं म्हणणं. अशा या नागपूरसारख्या ठिकाणी ज्या अतिशय सुखात श्रीमंतीत लोळलेल्या या जोडप्यानी अशा तऱ्हेचं आयुष्य जगायचं, समाजाला प्रेरणा द्यायची. दुसरी पिढी, विकासचे मुलं, माझे दोन्ही मुलं, त्यांचे पार्टनर यांनी तितक्याच उत्कटेने काम करणं हे बाबांनी थोडं बहुत अनुभवलं होतं. मरणापूर्वी काही सगळेजण वापस इथे काम करायला आले होते. तेव्हा ते म्हणायचे, माझ्या आयुष्यात मी माझ्या अंगणामध्ये सूर्यकिरणाची अपेक्षा केली होती, तर साक्षात सूर्य उगवला. अतिशय समाधानाने त्यांचा मृत्यू झाला. बरेच लोक म्हणायचे की आता बाबा गेले तसं पोकळी निर्माण झाली का. म्हणजे बाबांनी आपल्या हयातीत सगळं सोडलं असल्यामुळे संस्थेमध्ये पोकळी निर्माण होण्याचं काही कारणच नव्हतं. पण घरातलं एक वडीलधारी माणूस गेल्यावर जे दुःख होतं ते इतक्या साऱ्या लोकांना झालं होतं, समाजाला झालं होतं. पण जसं काल म्हटलं पंडित उपेंद्र भटांनी की त्यांना स्वर्गीय म्हणू नका, त्यांचं काम हे अमर आहे. ते आपण बघतोच आहे. कामाच्या स्वरूपात आनंदवनात चालू आहेत. बाबांच्या प्रेरणेने ठिकठिकाणी समाजात जे लोक काम करतात आहे, तरुण लोक, त्यांच्या रूपाने ते अमर झालेलं आहे. तर अशा या कुटुंबामध्ये आपण सगळे सहभागी झाला. अत्यंत प्रेमाने आला. तिथे सगळ्या अडचणी होत्या. राहण्याची सोय बरोबर नव्हती, थंडी होती. सगळ्या अडचणी आपण आनंदाने सहन केल्या. असंच प्रेम आपलं यापुढे मिळत राहील याची तर खात्री आहेच मला. तिसरी पिढी आहे तर त्याच जोमाने काम करते. त्यांच्या मागे आपलं सर्व संवेदना, आपलं प्रेम, खात्री आहे. पुनश्च मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आहे. या सगळ्या कामाचा खरा आधार आपण लोक आहे ना, आमची ती ऊर्जा आहे. काही न मागता, काही न करता काम वाढू शकतं. हे कशामुळे होऊ शकतं? ही समाजामध्ये संवेदनशीलता जागरूक आहे याचं हे उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यामुळे या कामाला कसलीच अडचण पडणार नाही याची मला खात्री आहे. धन्यवाद. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं संपूर्ण एक मोठा खंड जरी नाही तरी त्याचा एक कॅलिडोस्कोपिक व्ह्यू, शतरंगिणी असं ज्याला म्हणता येईल, त्याची झलक वाचायला मिळावी या हेतूनं एक पुस्तक आज आपण आता इथे प्रकाशित करतो आहोत. त्या पुस्तकाचं नाव आहे युगमुद्रा. या युगावरती खरोखरीच बाबांची एक ठसठशीत मुद्रा उमटलेली जाणवत असतं आणि म्हणून या पुस्तकाचं नाव आहे युगमुद्रा. याच्यामध्ये याचं वैशिष्ट्य असं की आमटे कुटुंबामधल्या
सर्व 12 म्हणजे तीनही पिढ्यांच्या सर्व 12 जोडणांनी याच्यामध्ये पहिल्यांदाच लिहिलेलं आहे. बाबांच्या वारशाबद्दल लिहिलेलं आहे. त्याच्या जोडीला ज्यांनी बाबांच्या कामामधून प्रेरणा घेतली त्यातले काही लोक इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत, काही इथे उपस्थित आहेत. कुमार शिराळकर आहेत, प्राध्यापक सोमनाथ रोडे आहेत, कुलकर्णी आहेत, डॉक्टर भरत वाटवानी आहेत, कन्ना मडावी. या सगळ्या मंडळींनी त्याच्यामध्ये बाबांच्याकडून कोणती प्रेरणा त्यांनी घेतली आणि कामं कशी उभी केली याबद्दल काही लिहिलेलं आहे. बाबांच्याबद्दल बाबांच्या हयातीतच अनेकांनी लिहिलेलं होतं. आपल्याला कल्पना आहे त्याच्यापैकी कुसुमाग्रज असतील, पु ल देशपांडे असतील, बाबा बोरकर अशासारखे अनेक लोक विविध क्षेत्रांमधले यांनी जे लिहिलेलं होतं त्यातला काही अंश त्याच्यामध्ये आपण प्रकाशित केलेला आहे. आणि त्याच्या जोडीला बाबांचा पत्रव्यवहार, त्याच्यातून संवाद त्यांचा अनेकांबरोबर होत असे. विश्राम बेडेकर, दादा धर्माधिकारी आणि इतर अनेक, या सगळ्याचा समावेश करून एक मी म्हणालो तसं एक बाबांच्या कामाची, बाबांच्या जीवनकार्याची आणि बाबा असं आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये बाबा आणि साधन यांच्या जीवनकार्याची झलक निदान पाहायला मिळावी अशा हेतून हे पुस्तक आता इथे प्रकाशित आपण करतो आहोत. हा मित्रमेळावा करायचं ठरवलं तेव्हा काय काय करायचं, तर त्याच्यात एक आलं की आपण बाबांच्या स्मृतींविषयी एक स्मरणिका काढावी. तर आम्हाला कुणालाच काही अनुभव नव्हता, काय करायचं कसं करायचं, आम्ही चाचपडत होतो. तेव्हा आम्हाला आठवलं की आगाशे काकांना इच्छा होती बाबांच्या पत्रव्यवहार वगैरे छापायचा. तर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं, तर ते अगदी आनंदाने त्यांनी हो म्हटलं. त्यांनी हो म्हटल्यावर आम्ही पूर्ण भार त्यांच्यावर टाकला आणि त्यांनी तो अतिशय सुंदरपणे हे पुस्तक केलेलं आहे. पुस्तक खूप सुंदर झालेलं आहे, सगळ्या जुन्या नवीन आठवणी त्याच्यात आहे. त्यांना आभार प्रदर्शित केलं तर त्यांना खूप राग येईल, पण महारोगी सेवा समितीच्या वतीने फुलाची पाकळी पण नाही, परागकण म्हणून एक छोटीशी भेटवस्तू त्यांना विकास काकांनी द्यावी अशी त्यांना विनंती करते. एक आश्वासन तुम्हाला सुरुवातीलाच देऊन टाकतो की मी फक्त सूत्रसंचालन करणार आहे, स्वतः भाषणं करणार नाही. त्यामुळे आपण त्याबाबत निश्चिंत असावं. मी सुरुवातीला न्यायमूर्ती विकास शिरपूरकर यांना इथे येण्याची विनंती करीन. न्यायमूर्ती शिरपूरकर हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होते आणि वैशिष्ट्य असं आज त्या आमंत्रित केलं याचं मुख्य कारण असं की ते लहान असतानापासूनचा त्यांचा आणि साधनाताई आणि बाबा यांचा नुसता परिचय नाही, घरोबा होता. परंतु साधनाताई आणि बाबा यांच्याबरोबरचे त्यांचे इतक्या प्रदीर्घ काळामधले अनुभव याच्या अनुषंगानं त्यांनी बाबांच्या व्यक्तिमत्वावर, साधनाताईंच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या संबंधांवरती प्रकाश टाकावा अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर अनिल काकोडकर, चंडीप्रसादजींचा संबंध माझा, मी उत्तरांचलाचा, त्यावेळेस ते उत्तरांचल होतं, आता उत्तराखंड झालेलं आहे. तर मी जेव्हा त्याचा मुख्य न्यायमूर्ती होतो तेव्हा माझा चंडीप्रसादांशी संबंध आला. विकास प्रकाशबद्दल मी काही बोलणारच नाही, कारण की विकास प्रकाशच्या बरोबर मी शिकलो नेताजी हायस्कूलमध्ये. मी 1 वर्ष पुढे होतो या दोघांच्या, आणि आमच्या शाळेत बैलगाडीतून येणारे फक्त 2च विद्यार्थी होते, ते म्हणजे विकास आमटे आणि प्रकाश आमटे. की एक कुष्ठरोगी चारायला यायचे, तर असा एक नागोबा निघाला, तर तो कुष्ठरोगी धावला त्याच्या मागे. आम्ही सगळ्या लोकांनी अरे तो चावल म्हणून हे त्याला धरायला सुरुवात केली. नाही म्हणे, मला चावला तर बरं होईल म्हणे. आता तो नाग चावला नाही, तो कुष्ठरोग बरा झाला की नाही हे माहीत नाही, पण ही झाली कथा. आमचे संबंध हे असे होते. पण साधनाताई आमटेंना इंदू मावशी म्हणणारा मला वाटतं एकटाच असेल इथे. मी इंदू मावशी म्हणायचो तिला. आईचे आणि इंदू मावशीचे अतिशय जवळचे संबंध होते, फार घनिष्ठ संबंध होते. मग तिथेच आमचं जेवण व्हायचं, तिथेच हे व्हायचं. एकूण काय तर आनंदवन दुसरं घर वाटायचं. आणि याला त्यावेळेस काही बाबा म्हणजे ठीक आहे, बाबा आमटे ठीक आहे, म्हणजे आम्हाला काही म्हटचं असं काही म्हटचं कौतुक नव्हतं त्यावेळेस. ते कौतुक केव्हा वाटायला लागलं, मी कर्मधर्म संयोगाने मॅट्रिक पास झालो
तसाच कर्मधर्म संयोगाने लॉ देखील पास झालो. माझा कॉलेजचा प्रवास चालू असताना हे मित्रमेळावे व्हायचे. त्याच्यात माझं सगळ्यात मोठं काम होतं न्यायमूर्ती धर्माधिकारींना वरोडा गावातून पानं विकत आणून द्यायची. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम माझं होतं की पु ल देशपांड्यांना ते पेटी वाजवत असताना पान द्यायचं आणि ते असं करायचे तेव्हा त्यांना चोरून आणलेला तंबाखू देखील द्यायचा. हे पु ल देशपांडे. पण बाबा आमटे हा माणूस किती मोठा आहे याची जाणीव काही तेव्हा होत नव्हती. मी साधारणतः मॉरिस कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला असताना चिन्यांचं आक्रमण झालं. तेव्हा आमच्या शाळेनी आमच्या कॉलेजमध्ये मॉरिस कॉलेजमध्ये होतो मी. माणुसकीच्या शत्रू संघ जिंकू किंवा मरू असं ते गाणं वगैरे खूप आवेशाने गायलं. अनफॉर्च्युनेटली त्याचे मुख्य जे पाहुणे होते ते आचार्य अत्रे होते. आचार्य अत्रे उभे झाले बोलायला. हे पहा म्हणजे हातात बंदुका घेण्याच्या युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू बहुतेक आम्ही मरूच. हे असे ते आचार्य अत्रे. आणि दिवाळीच्या मी कॉलेजमध्ये मी सांगितलं कर्मधर्म संयोगाने मी LLB पास झालो. पहिल्याच याच्यात पास झालो. तर 22 जुलै 1968 रोजी मला सनद मिळाली. मग आमचे बाबा म्हणाले की अरे चल नमस्कार कर त्यांना जाऊन. म्हटलं ठीक आहे. मी गेलो नमस्कार केला. तेव्हा बाबा असंच तऱ्हेवाईकपणे म्हणे बाबा. ते माझ्या बाबांना बाबाच म्हणायचे. बाबा हायकोर्टला प्रॅक्टिसला पाठव. हा हायकोर्ट जज होईल. मी ज्या दिवशी मी 1992 त्याच्यानंतर 24 वर्षांनी जेव्हा शपथ घेतली हायकोर्ट तेव्हा मला पहिल्यांदा बाबा आठवले. म्हटलं इतक्या मोठ्या माणसाचं इतकं द्रष्टेपण जे होतं ते तिथे होतं. मी जेव्हा प्रॅक्टिसला सुरू केली तेव्हा मी यायचो आनंदवनात. काय बल्ला हॅव यू स्टार्टेड. माझं निकनेम टोपण नाव बल्ला आहे. बल्ला सिरपूरकर. काय बल्ला हॅव यू स्टार्टेड एन्जॉईंग द मिल्क ऑफ लॉ. म्हटलं मिल्क ऑफ लॉ बाबा. व्हॉट इज मिल्क ऑफ लॉ. तर म्हणे ज्युरिस्प्रुडन्स इज द मिल्क ऑफ लॉ. ज्युरिस्प्रुडन्समध्ये इंटरेस्ट घे. जर ज्युरिस्प्रुडन्स तुला कळलं तर तुला लॉ कळला. ज्युरिस्प्रुडन्स जेव्हा तू शिकशील तेव्हा लॉमधली मानवता तुला कळेल. आणि लॉमधली मानवता ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी तू खराखुरा वकील होशील. बाबा उलगडत गेले आम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकास प्रकाशचं जेव्हा लग्न झालं. ही सगळी लग्न मी अटेंड केलेली आहेत. सगळेच लग्न अटेंड केलेले आहेत मी. पण सगळ्यात महत्त्वाचं मला हे वाटतं की मंदा आणि भारती या दोघींनीही ही 2 वादळं सांभाळून घेतली. बाबां इतकीच प्रखर वादळं ही 2 आहेत हे सांगायला मला मुळीच काही वाटत नाही. कारण की मी यांना यांच्या लहानपणापासून ओळखतो. चंद्र आणि सूर्यासारखी पर्सनॅलिटी असणारे दोघं. विकास तर सूर्य आहेच तुम्ही ओळखलं असेलच. पण प्रकाशची पर्सनॅलिटी चंद्रासारखी शीतल. हा फार बोलायचा नाही पण जेव्हा बोलायचा तेव्हा भयंकर मौक्याचं बोलायचा. विकास खूप बोलायचा. भडभड भडभड बडबड बोलायचा. अजूनही बोलतो तो. मलाही बोलतो. सगळ्यांनाच बोलतो तो. पण या दोघांना सांभाळणाऱ्या यांच्या 2 बायका जेव्हा आल्या तेव्हा खरं कौतुक आलं. आणि सगळ्यात मोठं कौतुक तेव्हा वाटलं जेव्हा यांची मुलं मोठी झाली. कौस्तुभ मोठा झाला. त्याची बहीण मोठी झाली. अनिकेत मोठा झाला. दिगंत मोठा झाला. आणि यांनी त्याला सामावून घेतलं. एक पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी फक्त आम्ही आमच्या स्वार्थपर पैसे खाऊ राजकारण्यांची पाहतो. समाजसेवेत या पिढ्या चालत नाहीत याचा अपवाद या तिघांनी करून दिला. आज सोनियाचा दिनू वर्षे आनंदाचा घनू. हरी पाहिला रे हरी पाहिला.
मित्रांनो, बाबा असते तर बाबांनी ते म्हटलं असतं की आजी सोनियाचा दिनू. ह्या हॉस्पिटल हे म्हणजे इथल्या 5वीपर्यंत काय 12वीपर्यंत देखील शिकलेल्या भामरागडच्या मुलांना हॉस्पिटल या शब्दाचं स्पेलिंग येईल की नाही याच्याबद्दल मला शंका आहे. पण इतकं अद्ययावत हॉस्पिटल, इतका अद्ययावत दवाखाना, आणि ज्या कळकळीने पिलू दाखवत होता, दिगंत दाखवत होता, आम्ही त्याला पिलू म्हणतो, दिगंत दाखवत होता, ती कळकळ पाहून मला वाटलं की अरे हे पहा, द मॅरो ऑफ हिज बोन इज बिंग कंटिन्यूड इव्हन इन द 3rd जनरेशन. मी कबूल करतो की मी यांच्याबरोबर राहण्याशिवाय, यांचं वेळोवेळी कौतुक करण्याशिवाय आणि यांच्याबरोबर जे काय करता येईल ते करल्याशिवाय मी काहीही केलं नाही. गिल्टी, आय एम गिल्टी. आम्ही विदर्भवासियांनी नुसताच विदर्भ विदर्भ विदर्भ, आमचा विदर्भ, प्रखर विदर्भवादी करण्यापेक्षा अरे ह्या गोष्टींकडे लक्ष द्या ना, की तुमच्या विदर्भात काय आहे. तुमच्या विदर्भात एक समाजसेवेतला कोहिनूर होता. त्या समाजसेवेतल्या कोहिनूराला निदान कोंदण तरी देण्याचं काम तुम्ही केलं का? मला ही जी उदासीनता आहे, मला काय त्याचं, मी काय करू. मग मी एकदा गेलो, मित्रमेळाव्याला जाऊन आलो, तिथे 2-4 ठिकाणी चांगले छान सुग्रास अन्न झोडलं की माझं समाजसेवेचा कोटा पूर्ण झाला हे म्हणण्यासारखं आहे. हा, ही जी कोटा संस्कृती आहे, ही कोटा संस्कृती जायला पाहिजे. जोपर्यंत ही कोटा संस्कृती जात नाही तोपर्यंत आपण आनंदवना करता किंवा लोकबिरादरी प्रकार करता काहीही केलं नाही असं माझं मानणं आहे. निदान सूर्य तर होणं आपल्या नशिबात नाही आहे. सूर्याकरता एक तर तुम्हाला विकास आमटे व्हावं लागतं, प्रकाश आमटे व्हावं लागतं, नाही तर बाबा आमटे व्हावं लागतं. पण निदान पणती तर होऊया आपण. ही जर आपल्यापैकी कोणी प्रत्येकाने आपल्या हृदयातली ही पणती जर जागवली, ही पणती जर जागृत केली, तर मला वाटतं की पुन्हा सोनियाचा दिनू येण्याचे दिवस येतील. अच्छे दिन आएंगे. नमस्कार.